स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आहे शनिवार आणि सकाळचे 8:30 वाजलेले आहे आणि इथे मी जिऱ्याचं उकळलेलं पाणी घेत आहे. सकाळी तेवढाच 10 ते 15 मिनिटाचा निवांत वेळ असतो की जेणेकरून आपण आरामामध्ये चहा पाणी करू शकतो. त्यानंतर मग कामाची तयारी. तर जिरेचं पाणी उकळलेलं घेतलं, त्यानंतर इथे थोडा भाजलेला ओवा तो पण खाल्ला आणि भाजलेला ओवा आमच्याकडे जास्त दिवस टिकत नाही. 8 दिवसही तो ओवा राहत नाही. तो जर कच्चा ओवा असला तर लवकर संपतो. भाजलेला ओवा सर्वांना आवडतो. त्यानंतर इथे सोफा आवरायचा होता आणि हे जे सोफ्याचं कवर आहे याला कमीत कमी 4 ते 5 वर्ष झाले. हे मी मिशोवरून मागवलेलं होतं. छान निघालं ₹350 आणि लाईट पिंक कलर होता. फक्त एवढा आहे की लवकर खराब होतं. त्याच्यामुळे ते 2 ते 3 दिवसामध्ये धुवायला टाकायला लागतं. तर 2 आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे मग ते धुतलं की हे वापरते आणि हे धुवायचं असलं की ते वापरते. तर त्यानंतर सोफा वगैरे आवरला आणि नंतर रूम झाडायची होती. आणि सकाळी कसं आपले सर्व कामं झाले की घर पण प्रसन्न वाटतं आणि आपलं मन पण प्रसन्न होतं. तर त्यानंतर इकडे म्हटलं किचनच्या जे ओट्याखाली कडप्पा आहे तर तो क्लीन करायचा होता. दिवाळीमध्ये तर केलेला होता मी. पण रोज सकाळी दार ओपन केल्यानंतर मला 1-2 झुरळं दिसतात. म्हटलं याच्याखाली आहे की काय? कारण मागच्या वेळेस इथे जे मातीचं भांडं होतं तर त्याखाली झुरळ राहायचे. मग मी आज ते काढलं, पण मला कुठेच दिसलेलं नाही, ना त्या भांड्यामध्ये ना कुठेच. आणि सर्व डब्बे तर पॅक आहे, डब्यामध्ये जाऊ शकत नाही. तरी म्हटलं जाऊ द्या, त्या निमित्ताने ते क्लीन होते आणि तसं तर करते मी, पण मग डबे वगैरे काढत नाही, वरवर पुसते ते. तर आज ते सगळं साफ करून घेतलेलं आहे, पण कुठेच झुरळ दिसलं नाही मला. नेमके कुठून येतात तेच मालूम नाही. कारण खिडक्या पण बंद असतात आणि त्याला नेट आहे, समजा खिडकीचा काच वगैरे जरी नाही लावला तरी. पण तेच रात्रीचे खूप असे 2-3 सकाळी दिसतातच मला ते. आणि जी तांदळाची कोठी होती तिथे पण जायचे आधी, तर तिथे मी कापड बांधला, तिथे पण जात नाही आता. आणि त्यानंतर इथे ह्या भांड्यामध्ये व्हायचं, जे मातीचं एक भांडं आहे त्यामध्ये, पण तिथेही नाही. आणि या रूममध्ये झुरळाचाच खूप प्रॉब्लेम आहे, बाकी तर काही इतकं हे नाही. तर असो त्यानंतर हे सगळं साफ करून घेतलं आणि डब्बे सर्व सेट केले आणि एका एका दिवशी एक एक करते मी. आता आदल्या दिवशी पुढच्या रूममधले कपाटं वगैरे आवरलेले आणि आता या रूममधले म्हटलं चला हे पण आवरून घेऊया. दिवाळीमध्ये तर केलं, पण आता सध्या आमच्या पुढे मागे सुद्धा काम चालू आहे. घराचे जे बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे अशी धूळ होत असते. वरती इतकी येत नाही तरी पण ते धूळ होतेच. तर म्हटलं ते पण क्लीन करून घेऊया. आणि त्यानंतर फ्रीज तर रात्री बंदच ठेवलेला होता मी तो आणि सकाळी सुरू करते. आता भाजीपाला संपत आलेला आहे. तर ते टमाटर वगैरे व्यवस्थित ठेवले. त्यानंतर गॅस ओटा क्लीन केला आणि ओट्यावरचे भांडे त्यावर ठेवले. गॅस ओटा क्लीन करायचं म्हणजे त्यावरचं सगळं सामान खाली काढावं लागतं. तेव्हा तो छान क्लीन होतो. आणि त्यानंतर बाहेर पोहे वाळायला घातले. चिवडा करायचा होता. तर आज छान ऊन पडलेली आहे. आता 2 ते 4 दिवस ढगाळ वातावरण होतं, पण आज क्लीन आहे आभाळ. त्याच्यामुळे ऊन छान आलेली आहे. त्यानंतर म्हटलं ही पण रॅक साफ करूया, कारण या खिडकीतून धूळ येत असते आणि या खिडकीचे काही मी पूर्ण काच लावत नाही. एक साईड ओपन ठेवते, त्याला जाळी आहे, पण तरीसुद्धा धूळ होतेच तिथे. तर म्हटलं ते पण साफ करून घेते. डबे म्हणजे मला पुसूनच घ्यायचे होते, कारण दिवाळीमध्येच घासलेले आहे ते, इतके काही खराब झाले नाही. आणि त्यानंतर ही खिडकीची जाळी ती पण पुसायची होती. ती ओल्या कपड्यांनी पुसणार आहे, जेणेकरून धूळ इकडे उडणार नाही. ओल्या कपड्यांनी पुसलं की ते बरं राहतं. त्यानंतर किचन आवरली आणि ही रूम मला आवरायची होती. तर त्याआधी इकडे कपडे धुवायचे होते आणि भांडे झाले, भांडे घासून घेतले. नंतर हे क्लीन करायचं होतं. आणि कसं आहे की जेवढं आपण घर स्वच्छ ठेवलं तेवढंच आपल्याला पण बरं वाटतं. घर स्वच्छ तर मन प्रसन्न असं असतं. मला जेवढं स्वच्छ ठेवता येईल तेवढं मी ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि घर आपलं स्वतःचं असो की भाड्याचं असो, कारण आपण जिथे राहतो ते आपलंच असते. त्यामुळे स्वच्छता ठेवावीच लागते, जेणेकरून आपल्यालाच त्रास होणार नाही. तर त्यानंतर हे सगळं क्लीन करून घेतलं आणि हे सर्फ टाकून रोज घासून घेते मी, कारण ते कपडे धुवावे लागतात त्याच्यामुळे. त्यानंतर भांडे वगैरे झाले आणि कपडेही झालेले होते. फक्त हे पायदान होतं तर ते धुवायचं होतं आणि हे पायदान धुवायला खूप सोपी जाते आणि सुकते पण लवकर ते. नाहीतर बाकी पायदान आहे ते लवकर सुकत नाही आणि हे लवकरच सुकून जाते आणि धुवायला पण अगदी सोपी आहे. आणि आज आभाळ स्वच्छ आहे म्हटलं तर आज कपडे मी बऱ्यापैकी धुतलेले आहे. ते वरती माळीवर नेऊन टाकले आज, कारण तिकडे वरती ऊन असते, खाली इतकी ऊन राहत नाही त्याच्यामुळे.
आणि त्यानंतर सर्व बकेटा वगैरे घासून घ्यायच्या होत्या. स्टीलच्या बकेट म्हटलं की ह्या लवकरच खराब होतात, तर त्या रोज घासाव्याच लागतात. रोज जर घासली नाही, एक दिवस जरी घासली नाही, तर ती अशी डागं डागं दिसतात आणि ते मला सवय झाली रोज घासण्याची, तर एक दिवस घासली नाही की ते मला बरं वाटत नाही. त्यानंतर सर्व कपडे काढून घेतले आणि हे कपडे या साईडला वाळत घातले की लवकर सुकत नाही, त्यामुळे रात्रभर ते बाहेरच असतात. सगळी कामं आटोपली, त्यानंतर उन्हामध्ये बसली. कारण इथे दारापुढे ऊन आता फक्त अर्धा पाऊण तास राहील, नंतर परत सावली. आता 12 वाजलेले आहे, म्हटलं थोडा वेळ बसूया, नाहीतर मग दिवसभर ऊन मिळत नाही आणि सकाळी पण नाही. कारण कामाच्या ह्याच्यामध्ये काही वर माळीवर जाऊन मी बसत नाही. फक्त वर माळीवर जावे लागते, तेव्हा ऊन मिळते. खाली तर इतका वेळ राहत नाही आणि 11-12ला ऊन येते, तर थोडा वेळ बसावं लागतं. त्यानंतर स्वयंपाक करायचा होता. मग इथे म्हटलं बाहेरच उन्हामध्ये बसले आणि तिथेच मला वांगे बटाटे चिरायचे होते. वांगे बटाट्याची भाजी करायची होती, त्यामध्ये मिक्स तुरीचे दाणे. तर म्हटलं उन्हामध्ये बसणं पण होते आणि भाजी पण चिरणं होते, म्हणून मग इथे बसले थोडा वेळ. आणि आम्ही इकडे राहायला आलो तर आम्हाला साधारणतः 2-3 वर्ष झाले. पण इकडे असं प्रॉब्लेम आहे की इकडे सकाळची ऊन येतच नाही, वरती जावं लागते. आधी जिकडे राहायचो तिकडे छान सूर्यप्रकाश यायचा, दारापुढे पण आणि मागे पण. सकाळी 7लाच ऊन घरात यायची माझ्या. त्यानंतर इथे बटाट्याचे 2 पापड भाजले आणि ते मी खात होती, कारण आज सकाळी नाश्त्याला काही केलेलं नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं 2 पापड भाजून घेऊया. आणि हे बटाट्याचे पापड तळलेल्यापेक्षा भाजलेले छान वाटतात. तळतही असते, पण कधी-कधी मी भाजून घेते. त्यानंतर इथे भात लावला एकीकडे आणि भात कमीत कमी 5 ते 6 दिवसानंतर मी लावलेला आहे. कारण घरी एकटीच होती, तर त्याच्यामुळे मग आणि ह्या व्हिडिओत मी शुक्रवारी शुक्रवारी शूट केलेला आहे. तो तुम्हाला शनिवारी पाहायला मिळेल. आणि वांगे 4-5 दिवसापासून आणलेले होते. म्हटलं चला आज आलू वांग्याची भाजी करूया. आणि तुरीचे दाणे पण होते थोडे, तर अशी मिक्स भाजी करायची होती. आणि दाणे वांग्याची भाजी खूप छान होते आणि सहसा मी ते भातासोबत करत असते. आणि ही भाजी असली तर भात पाहिजेच असतो. पच पण हे दाणे वांग्याची भाजी हिरवे वांगे असले तर छान होते. जांभळ्या वांग्यापेक्षा हिरव्या वांग्याची खूप छान होते. हिरवे वांगे सहसा मिळत नाही आणि कधी मिळाले तर मग दाणे असते नसते. आता सध्या तुरीच्या शेंगा आहे, तर म्हटलं चला ही भाजी करूया. आणि वांगे हे 4-5 दिवसापासून होते, थोडे सुकलेले होते, पण असो. आणि गॅसचं सिलेंडरचं रेग्युलेटर माझं बिघडलेलं होतं, त्याच्यामुळे इतका प्रॉब्लेम झालेला. त्यानंतर नवीन आणलं, पण त्याची जी बटन आहे स्विच, त्याची जे स्विच असतं ऑन ऑफ करायचं, ते खूप टाईट आहे, त्याच्यामुळे सुरू करताना खूप प्रॉब्लेम येतो. नवीन आहे त्यामुळे असेल कदाचित. त्यानंतर एक भाकर टाकली. भाजी इकडे तयार आहे आणि आजची भाकर काही व्यवस्थित झालेली नाही, कारण गरम पाणी केलेलं नव्हतं, थंड पाण्यानेच मी ते भिजवलेली आहे. तर असं, जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर इथे जेवणासोबत एक गाजर बारीक केलेला आहे. तर असा माझा आजचा छोटासा ब्लॉग होता. आणि 1 दिवसानंतर किंवा कधी रोज असे येत जाणार. जसा वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर इथे जेवणामध्ये भाकर, आलू वांग्याची भाजी आणि गाजर, भात नंतर. चला मग बाय बाय.